Module number 1.11.05. Topic name ICT and Internet. नमस्कार मित्रांनो, ICT आणि इंटरनेटवरील मॉड्यूलच्या दुसऱ्या भागात आपले स्वागत आहे. पहिल्या भागात आपण काय शिकलो त्याचा एक झटपट आढावा घेऊ. 1. इंटरनेट. 2. ईमेल अर्ज. 3. ई-लर्निंग. 4. डिजिटल कौशल्य ॲप. 5. LMS साधने. 6. भारत कौशल्य वेबसाईट. दुसऱ्या भागात आपण पुढील गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत. 1. पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन्स तयार करणे. 2. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर समजावून सांगणे. 3. डिस्टन्स लर्निंगचा परिचय. 4. ऑनलाईन क्लासेस. 5. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. आम्ही येथे आमच्या यादीतील पहिल्या विषयापासून सुरुवात करू. प्रभावी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन तयार करण्यामध्ये काळजीपूर्वक नियोजन आणि स्पष्ट संवादाचा समावेश असतो. 1. तुमचा उद्देश आणि प्रेक्षक परिभाषित करा. उद्देश आणि लक्षित प्रेक्षकांची स्पष्ट समज तुमच्या सामग्री आणि शैलीला मार्गदर्शन करेल. 2. तुमच्या कंटेंटची योजना करा. संपूर्ण प्रेझेंटेशन स्पष्ट आणि लॉजिकल स्ट्रक्चरमध्ये आयोजित केले पाहिजे. हे असायलाच हवे. A. एक सुरुवात इंट्रोडक्शन. B. मध्य मेन कंटेंट. आणि C. शेवट कन्क्लूजन. 3. रूपरेषा तयार करा. एक साधी रूपरेषा तयार करा जी तुम्हाला समाविष्ट करायचे असलेले मुख्य मुद्दे किंवा विषय स्पष्टपणे दर्शवेल. हे तुम्हाला आणि विद्यार्थ्यांना विषय अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मार्गदर्शन करेल. 4. तुमच्या स्लाइड्स डिझाईन करा. तुमच्या स्लाइडसाठी व्यावसायिक आणि सातत्यपूर्ण डिझाईन थीम निवडा. वाचनीय फॉन्ट्स वापरा आणि फॉन्ट साइजेस सुसंगत ठेवा. प्रत्येक स्लाइडवर मजकूर मर्यादित करा आणि स्पष्टतेसाठी बुलेट्स वापरा. समज वाढवण्यासाठी संबंधित व्हिज्युअल्स, इमेजेस, चार्ट्स, ग्राफ्स समाविष्ट करा. 5. संक्षिप्त ठेवा. जास्त माहिती असलेल्या स्लाइडवर ओव्हरलोड करणे टाळा. फक्त मुख्य मुद्दे लिहा. जटिल कल्पना सुलभ करण्यासाठी व्हिज्युअल्स आणि डायग्राम वापरा. 6. प्रॅक्टिस आणि रिहर्स. सामग्री आणि वेळेसह आरामदायक होण्यासाठी तुमच्या सादरीकरणाचा अनेक वेळा सराव करा. गुळगुळीत आणि आकर्षक प्रेझेंटेशन सुनिश्चित करण्यासाठी तुमच्या वितरणाचा सराव करा. 7. स्पीकर नोट्स समाविष्ट करा. स्वतःसाठी अतिरिक्त सामग्री, उदाहरणे किंवा स्मरणपत्रे प्रदान करण्यासाठी स्पीकर नोट्स समाविष्ट केल्या पाहिजेत. या नोट्स तुम्हाला सादरीकरणादरम्यान मुख्य मुद्द्यांवर विस्तार करण्यास मदत करतात. 8. तुमच्या प्रेक्षकांना गुंतवून ठेवा. तुमच्या प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी तुमच्या सादरीकरणादरम्यान प्रश्न आणि परस्पर संवादाला प्रोत्साहन द्या. 9. प्रूफ रीड आणि टेस्ट. तुमचे प्रेझेंटेशन मधील शुद्ध लेखन आणि व्याकरणाच्या चुका तपासा. सुसंगतता सुनिश्चित करण्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष सादरीकरणासाठी वापरत असलेल्या उपकरणांवर तुमच्या स्लाइड्सची चाचणी घ्या. 10. आत्मविश्वासाने सादरीकरण करा. डोळ्यांचा संपर्क कायम ठेवा. स्पष्टपणे बोला आणि तुमचे सादरीकरण देताना तुमच्या श्रोत्यांना गुंतवून ठेवा. प्रश्न सोडवण्यासाठी आणि अतिरिक्त माहिती देण्यासाठी तयार राहा. मित्रांनो, आता आपण कम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरबद्दल जाणून घेणार आहोत.
या विभागात समाविष्ट आहे हार्डवेअर, सॉफ्टवेअर, संगणकाचे मूलभूत भाग, मेमरी, मेमरी स्टोरेज युनिट्स. हार्डवेअर संगणकाच्या ज्या भौतिक घटकांना आपण स्पर्श करू शकतो त्यांना हार्डवेअर म्हणतात. सॉफ्टवेअर या हार्डवेअर भागांचा वापर करून संगणकाचे कार्य करणाऱ्या सूचना किंवा प्रोग्रामच्या संचाला सॉफ्टवेअर म्हणतात. संगणकाचे मूलभूत भाग खालीलप्रमाणे आहेत. 1. इनपुट युनिट. संगणकावर डेटा आणि सूचना इनपुट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कीबोर्ड आणि माऊस सारख्या उपकरणांना इनपुट युनिट म्हणतात. 2. आउटपुट युनिट. प्रिंटर आणि व्हिज्युअल डिस्प्ले युनिट सारखी उपकरणे जी वापरकर्त्याला इच्छित स्वरूपात माहिती देण्यासाठी वापरली जातात त्यांना आउटपुट युनिट म्हणतात. 3. कंट्रोल युनिट. हे युनिट कॉम्प्युटरची सर्व फंक्शन्स नियंत्रित करते. सर्व उपकरणे किंवा संगणकाचे भाग कंट्रोल युनिटद्वारे परस्पर संवाद साधतात. 4. अरिथमॅटिक लॉजिक युनिट. हे युनिट अंकगणित ऑपरेशन्स आणि लॉजिकल ऑपरेशन्स करते. 5. मेमरी युनिट. कंट्रोल युनिट, अरिथमॅटिक युनिट आणि मेमरी युनिट यांना एकत्रितपणे कंट्रोल प्रोसेसिंग युनिट म्हणतात. मेमरी. कॉम्प्युटर मेमरी ही कॉम्प्युटरमधील स्टोरेज स्पेस आहे जिथे प्रक्रिया करण्यासाठी डेटा आणि प्रक्रियेसाठी आवश्यक सूचना संग्रहित केल्या जातात. मेमरी मोठ्या संख्येने लहान भागांमध्ये विभागली जाते ज्याला सेल्स म्हणतात. प्रत्येक स्थान किंवा सेल्सचा एक अद्वितीय पत्ता असतो. मेमरी प्रामुख्याने 3 प्रकारची असते. कॅशे मेमरी, प्रायमरी मेमरी किंवा मेन मेमरी, सेकंडरी मेमरी किंवा ऑक्झिलरी मेमरी. कॅशे मेमरी. कॅशे मेमरी ही एक अतिशय हाय स्पीड सेमीकंडक्टर मेमरी आहे जी सीपीयूचा वेग वाढवू शकते. हे सीपीयू आणि मुख्य मेमरी दरम्यान बफर म्हणून काम करते. हे डेटा आणि प्रोग्रामचे ते भाग ठेवण्यासाठी वापरले जाते जे सर्वात जास्त आहेत. सीपीयूद्वारे वारंवार वापरले जाते. डेटा आणि प्रोग्रामचे भाग ऑपरेटिंग सिस्टीमद्वारे डिस्कवरून कॅशे मेमरीमध्ये हस्तांतरित केले जातात. तेथून सीपीयू त्यांना ॲक्सेस करू शकते. प्रायमरी मेमरी किंवा मेन मेमरी. प्राथमिक मेमरीमध्ये फक्त तेच डेटा आणि सूचना असतात ज्यावर संगणक सध्या कार्यरत आहे. त्याची क्षमता मर्यादित आहे आणि पॉवर बंद केल्यावर डेटा गमावला जातो. हे सामान्यतः सेमीकंडक्टर डिव्हाइसचे बनलेले असते. प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक डेटा आणि सूचना मुख्य मेमरीमध्ये राहतात. हे रॅम आणि रॉम या 2 उपश्रेणींमध्ये विभागलेले आहे. रॅम, रँडम ॲक्सेस मेमरी, ही सीपीयूची अंतर्गत मेमरी आहे जी डेटा, प्रोग्राम आणि प्रोग्राम रिझल्ट संग्रहित करते. ही रीड किंवा राईट मेमरी आहे जी मशीन काम करेपर्यंत डेटा संग्रहित करते. ही रीड किंवा राईट मेमरी मशीन बंद होताच डेटा मिटवला जातो. रॅम 2 प्रकारची असते. स्टॅटिक रॅम SRAM, डायनॅमिक रॅम DRAM. स्टॅटिक रॅम SRAM जोपर्यंत पॉवर पुरवठा केला जात आहे तोपर्यंत स्टॅटिक रॅम त्यातील सामग्री राखून ठेवते. तथापि अस्थिर प्रकृतीमुळे वीज कमी झाल्यावर डेटा गमावला जातो. डायनॅमिक रॅम DRAM डेटा राखण्यासाठी DRAM सतत रिफ्रेश करणे आवश्यक आहे. हे मेमरीला रिफ्रेश सर्किटवर ठेवून केले जाते जे प्रति सेकंदाला अनेक वेळा
डेटा पुन्हा लिहितो. रॉमचा अर्थ रीड ओनली मेमरी. मेमरी ज्यातून आपण फक्त वाचू शकतो पण त्यावर लिहू शकत नाही. या प्रकारची मेमरी अस्थिर नसते. उत्पादनादरम्यान माहिती कायमस्वरूपी अशा आठवणींमध्ये साठवली जाते. रॉम संगणक सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सूचना संग्रहित करतो. या ऑपरेशनला बूटस्ट्रॅप म्हणून संबोधले जाते. रॉमचे विविध प्रकार. 1. PROM प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. PROM ही केवळ वाचनीय मेमरी आहे जी वापरकर्त्याद्वारे फक्त एकदाच सुधारली जाऊ शकते. 2. EPROM इरेजेबल अँड प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. EPROM वैयक्तिकरित्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे प्रोग्राम केले जाते. त्यानंतर EPROM मजबूत अल्ट्राव्हायोलेट लाईटमध्ये उघड करून डेटा मिटवला जाऊ शकतो. 3. EEPROM इलेक्ट्रिकली इरेजेबल अँड प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. EEPROM प्रोग्राम केले जाते आणि इलेक्ट्रिकली मिटवले जाते. हे सुमारे 10,000 वेळा मिटवले आणि पुन्हा प्रोग्राम केले जाऊ शकते. मिटवणे आणि प्रोग्रामिंग दोन्ही सुमारे 4 ते 10 मिलीसेकंद घेतात. सेकंडरी मेमरी किंवा ऑक्झिलरी मेमरी. सेकंडरी मेमरी ही एक्सटर्नल मेमरी किंवा नॉन व्होलाटाईल म्हणून ओळखली जाते. हे मुख्य मेमरीपेक्षा हळू आहे. हे डेटा किंवा माहिती कायमस्वरूपी साठवण्यासाठी वापरले जातात. CPU या मेमरीजमध्ये थेट प्रवेश करत नाही. त्याऐवजी ते इनपुट आउटपुट रूटीन्स द्वारे प्रवेश करतात. सेकंडरी मेमरीची सामग्री प्रथम मुख्य मेमरीमध्ये हस्तांतरित केली जाते आणि नंतर CPU त्यात प्रवेश करू शकते. उदाहरणार्थ डिस्क, CD-ROM, DVD इत्यादी. मेमरी स्टोरेज युनिट्स. मेमरी युनिट हे डेटाचे प्रमाण आहे जे स्टोरेज युनिटमध्ये साठवले जाऊ शकते. ही साठवण क्षमता बाइट्सच्या संदर्भात व्यक्त केली जाते. खालील मुख्य मेमरी स्टोरेज युनिट्सचे स्पष्टीकरण देते. 1. बीट बायनरी डिजिट. अ बायनरी डिजिट हा तार्किक 0 आणि 1 असतो जो इलेक्ट्रॉनिक सर्किटमधील घटकाची पॅसिव्ह किंवा ॲक्टिव्ह स्थिती दर्शवतो. 2. निबल. 4 बिट्सच्या समूहाला निबल म्हणतात. 3. बाइट. 8 बिटच्या समूहाला बाइट म्हणतात. बाइट हे सर्वात लहान युनिट आहे जे डेटा, आयटम किंवा कॅरेक्टर दर्शवू शकते. 4. वर्ड. अ कम्प्युटर वर्ड बाइटसारखा एक युनिट म्हणून प्रक्रिया केलेल्या बिट्सच्या निश्चित संख्येचा समूह आहे जो संगणकानुसार बदलतो परंतु प्रत्येक संगणकासाठी निश्चित केला जातो. संगणकीय शब्दाच्या लांबीला शब्द, आकार किंवा शब्दांची लांबी म्हणतात. 1. निबल. 1 निबल is equal to 4 bits. 2. Byte. 1 byte is equal to 8 bits. 3. Kilobyte. KB. 1 KB is equal to 1024 bytes. 4. Megabytes. MB. 1 MB is equal to 1024 KB. 5. Gigabyte. 1 GB is equal to 1024 MB. 6. Terabyte. TB. 1 TB is equal to 1024 GB. 7. Petabyte. PB.
1 PB is equal to 1024 TB.